की सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला उद्या. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट सीपी इसको किधर है जॉइंट सीपी ऐका प्रोटेक्शन ना. का फोन लगाओ. हे हरिभाऊ राठोडला कुठलं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे. यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन. ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स. राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसतेय. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा कारभार चालू आहे त्यात स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सहभागी झाल्याचं दिसतंय. म्हणजे या राहुल नार्वेकरांच्याबद्दल एकतर 2-3 प्रश्न आहेत. विधानसभा अध्यक्षानं अशा पद्धतीनं पक्षाची उपरणं टाकून प्रचार करावा का, हा पहिला मुद्दा. विधानसभा अध्यक्षपदाचं एक काही गांभीर्य असतं, त्या पदाला एक प्रतिष्ठा असते, पण ती सोडून ते सरसकट पक्षाच्या प्रचारामध्ये सामील आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याच घरामध्ये 3-3 तिकीटं देण्यात आलेली आहेत. त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि एक बहीण आहे गौरवी शिवलकर. 3 तिकीटं एका घरामध्ये. आणि या तिघांच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर स्वतः आरोच्या ऑफिसमध्ये येतात आणि तिथल्या इतर उमेदवारांना धमकावतायत, नेत्यांना धमकावतायत. एक व्हिडिओ समोर आलेला आहे, तो हरिभाऊ राठोड यांच्याबद्दलचा आहे. आता हे हरिभाऊ राठोड हे कधी काळी भाजपचे पण खासदार राहिलेले आहेत. ते सध्या आम आदमी पक्षाचे नेते आहेत आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते राहुल नार्वेकर, अशा पद्धतीचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे. आता त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर राहुल नार्वेकर हे हरिभाऊ राठोडांना धमकी देत आहेत की तुम्ही पोलीस प्रोटेक्शनमध्ये येऊन अशा पद्धतीची कामं करताय का, तुमचं पोलीस प्रोटेक्शन आम्ही काढून घेऊ, आम्हाला सहकार्य करा तर तुमचं पोलीस प्रोटेक्शन राहील, ही त्यांची भाषा आहे. आणि पुढं जाऊन नंतर ते लगेच एक फोन लावायला सांगतात आपल्या PAला आणि म्हणतात की मुंबईच्या उपायुक्तांना फोन लावतात आणि सांगतात की यांची सिक्युरिटी जी आहे ती तातडीनं काढून घ्या, हा माझा इमिजिएट आदेश आहे आणि त्याची अंमलबजावणी करा. मुळामध्ये कुठल्याही नेत्याची अशा पद्धतीनं सुरक्षा काढण्याचा अधिकार एका व्यक्तीला नाही आहे, गृहमंत्र्यांना सुद्धा तो नाही आहे. सुरक्षा देताना आणि सुरक्षा काढून घेताना एक कमिटी निर्णय घेते आणि त्या कमिटीच्या आधारे हे सगळं होत असतं. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर इतक्या उघडपणे आपल्या पदाचा गैरवापर करत हे आदेश कसे काय देऊ शकतात? विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचं पावित्र्य तर सोडाच, पण बाहेर येऊन अशा पद्धतीची धमकावणीची भाषा आणि त्यातही सिक्युरिटीबद्दलची ही गोष्ट राहुल नार्वेकर करतायत. खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासाचं म्हणजे बघावं लागेल की आपलं राजकारण कुठल्या तळाला गेलेलं आहे. एकतर याच राहुल नार्वेकरांनी सत्ता संघर्षाच्या केसमध्ये कसे आदेश दिले तुम्हाला माहिती आहे. कोर्टानं सुद्धा या सगळ्या संदर्भात केवळ त्यांच्यावरती ताशेरे ओढले, पण पुढं काही घडलेलं नव्हतं. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. याबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीतिश शर्मा मेनन यांनी सुद्धा काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत. आणि अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता, त्यांनी काय म्हटलेलं आहे ऐका. राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसतेय. विड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट CPला, राहुल नार्वेकर तुम्हाला मुद्दाम सांगतेय की भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह आणि त्यात स्पीकरचं फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं. असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजास नसते. तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आता याच निवडणुकीमध्ये काल अजून एक गोष्ट दिसली. जवळपास 70 उमेदवार जे आहेत ते आता बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि तुम्ही बघा की म्हणजे भाजपच्याच उमेदवारांची संख्या किती आहे तर जवळपास 44 उमेदवार हे भाजपचे निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी की जिथं रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या महापालिकेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत. एकनाथ शिंदेंच्या गटाचे 18 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. ठाणे महापालिकेमध्ये त्यातले 7 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. बिनविरोध म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की खूप काही आदर्श
प्रक्रिया होती आहे आणि बाकीच्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत असं नाही आहे. याच्यामध्ये सगळे प्रकार केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, कुणाला 5-5 कोटींची ऑफर दिली जाते आणि त्या माध्यमातून हा सगळा प्रकार जो आहे तो होताना दिसतोय. म्हणजे मुळात आपल्याकडं आता गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा असते की मतदारांच्यासाठी योजना आणायच्या, त्यांना पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायची, याच्यामुळं राजकारण्यांचा आत्मविश्वास आता इतका वाढलेला आहे की आता त्यांना असं वाटायला लागलं आहे की मतदार कशाला, आपण थेट उमेदवारच खरेदी करूयात. आणि म्हणून थेट उमेदवार समोरचे खरेदी करून बिनविरोध करण्याचा हा पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आत्ता आपल्याला दिसतोय. आणि म्हणून ही इतकी मोठी संख्या आपल्याला दिसते. आणि असं कसं काय होऊ शकतं की रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज माघारी घेतले जात आहेत. हा सगळा बेल्ट तोच कसा असतो बरोबर की जिथं एकनाथ शिंदे प्रभावी आहेत, जिथं रवींद्र चव्हाण प्रभावी आहेत. बिनविरोध जर व्हायची तर बाकीच्यांचे ठिकाणी बिनविरोध का नाही झाली? काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या उमेदवारांच्या वॉर्डामध्ये ही निवडणूक बिनविरोध का नाही झाली? हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून या बिनविरोधाच्या राजकारणामध्ये जे दडपशाहीचं राजकारण दिसतं, आणि ठाण्यातली तर तुम्ही उदाहरणं बघा, म्हणजे काय काय केलेलं आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव हे म्हणतायत की मग निवडणूक घेताय तरी कशाला, तुम्ही निम्म्या जागा वाटून टाका आणि सरळ जाहीर करा की हे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणून. काय म्हणालेत ते ऐका. मला असं वाटतं की हे जे निवडून आलेले उमेदवार आहेत हे जर लोकशाही मार्गाने निवडून आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु कालपासून ठाण्यामध्ये काही कोटीच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना दिल्या जात होत्या. काल आमच्या कोपरीतल्या राजश्री नाईक म्हणून उमेदवार आहेत, त्यांच्या मिस्टरांना काल त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी 45 कॉल केले. रात्री 2 वाजता त्यांना मुलुंड इथे बोलवण्यात आलं आणि रात्री 2 वाजता त्यांना 5 कोटी रुपये देतो, तू तुझा उमेदवारी अर्ज पाठी घे म्हणून त्याच्या मागे तकादा लावला. त्याच्यानंतर त्याने मला सकाळी कॉल केला आणि मला घडलेली सगळी घटना सांगितली. त्यानंतर मी ती संपूर्ण घटना सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घातली. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज दिवसभर कल्याण डोंबिवलीमध्ये 21 लोकांनी पाठीमागे घेतलेला आहे उमेदवारी अर्ज, ठाण्यामध्ये 6 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतलेला आहे, असं कधी घडत नाही हो. आता राज्यभरातला बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा तक्ता मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला त्याच्यातनं कळेल कोण कोण कुठे कुठे कशा पद्धतीने निवडून आलेले आहे. पुण्यामध्ये बघा, भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध, पिंपरी चिंचवडमध्ये 2, पनवेलमध्ये 6, ठाण्यामध्ये भाजपचे कोणी नाही आहेत, भिवंडीमध्ये भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 15, धुळ्यामध्ये 4, मालेगावमध्ये 0, जळगावमध्ये 6, अहिल्यानगरमध्ये 3 असे भाजपचे 44 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि हीच संख्या शिंदेंची बघा, 7 ठाण्यामध्ये, 2 भिवंडीमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये 7, म्हणजे केवळ कल्याण डोंबिवलीमध्येच 22 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे काय लेवलचा खेळ या सगळ्यांनी मांडलेला आहे तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातनं लक्षात येईल. आता जबाबदारी जी आहे ती निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोग एरवी मतदानाची प्रक्रिया स्वच्छपणे झालेली आहे की नाही याच्याबद्दल CCTV द्यायला नकार देत असतं. जर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्या आरोच्या ऑफिसमध्ये होते आणि तिथं धमकावणी देत होते, 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत असते, तर या लोकांना 5 वाजेपर्यंत आतच घेतलं जाऊ नये यासाठीची धडपड करत होते, हा आरोप त्यांच्यावरती होतोय. तर मुळात विधानसभा अध्यक्ष इतका काळ त्या आरोच्या ऑफिसमध्ये काय करत होते, तिथं जाऊन त्यांनी कुणाकुणाला फोन केले, त्या आरोचे म्हणजे त्या विभागातल्या सगळ्या आरोचे फोन जे आहेत त्याचे डिटेल्स काढले पाहिजेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आत्ता असं सांगितलं जातं आहे की या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसनं सुद्धा तक्रार केली आणि त्यांच्या संदर्भात आचारसंहिता भंगाचा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांच्याकडनं या सगळ्या संदर्भातल्या पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत आणि CCTVचं फुटेज दिलं जाईल असं म्हटलं जातं आहे. पण हा सगळा देखावा आहे, तोपर्यंत निवडणूक झालेली असेल. मुळात हा अतिशय गंभीर प्रकार आणि तो देखील विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत व्हावा हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. अध्यक्षांनी प्रचार करू नये ही गोष्ट तर वेगळीच, पुढे येऊन ते थेट अशा पद्धतीनं धमकावण्या देत आहेत, धमकावत आहेत उमेदवारांना. याच्या पुढं जाऊन एखाद्या माजी आमदाराची आपण सुरक्षा काढून घेऊ यासाठी आदेश पोलिसांना देत आहेत. हे एवढं सगळं घडत असताना निवडणूक आयोग हातावरती हात ठेवून गप्प कसं काय बसू शकतो हा याच्यातला मुख्य प्रश्न. केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे,
कानून कायदा आहे. तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, आणि आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे. कोर्टाचा विषय नाही आहे. तिथे त्याला जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी. त्यांना साप मारतील बांबूच्या नहीं बैठे अंदर बरोबर आहे. तुम्ही एका आकाश कोसळलं. मला एक सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी नहीं, जॉइंट जीपी इसको किधर है, जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. ऐका ना, पहले तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना, मिसयूजिंग सिक्योरिटी. चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को. नो सिक्योरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट. हॅलो, दुश्मनी काय अध्यक्ष बोलतो असं. हॅलो तुम्हाला एवढं साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय आयडिया वापरतात? नाही, हे हरिभाऊ राठोडला कुठलं थ्रेट परसेप्शन, सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे. यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन. ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स. इमिजिएट ऍक्शन. तेवढी ऍक्शन इकडे घ्या. असं मी काय घ्यायची याची. दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे. कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. दिवसभरामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी एका दिवसात या बिनविरोधच्या राजकारणामध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळं हे बिनविरोधचं राजकारण जे आहे ते एक प्रकारे या सत्ताधीशांची मस्ती आहे की आम्ही आता या राज्यामध्ये काहीही करू शकतो, कारण मुळात विरोधाचा आवाजच उरलेला नाही आहे. आणि त्याला मतदारसुद्धा कारणीभूत आहेत, कारण ज्यांनी थोड्या थोड्या आमिषापोटी मतं दिलेली आहेत, मतदारांना विकत घेता येतं तर आपण आता उमेदवारांना का विकत घेऊ शकत नाही आहे, हा जो कॉन्फिडन्स या नेत्यांना दिलेला आहे तो दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सामान्य मतदारांना दिलेला आहे. आणि म्हणून याच्याबद्दल विचार करण्याची वेळ आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काय म्हटलंय, रात्री कितीही वाजेपर्यंत माघारीचा अर्ज आणून दिल्यास तो 3 वाजेच्या आत आणून दिलेला आहे असं समजून माघार नोंदवावी अशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्यात अध्यक्षांनी, असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या प्रक्रियेत असलेला एक मित्र आत्ताच मला फोनवर बोलला आणि त्याच्यानंतर त्याला पालकमंत्र्यांचा फोन आला. त्याला सांगितलं की असं करणं चुकीचं होईल. त्याच्यावरती आमचे स्थानिक आमदार काय सांगतात त्याप्रमाणे करा अशी धमकी वजा विनंती त्याला करण्यात आली. एका बाजूला आपल्या लोकांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी 5-5 कोटी द्यायचे, माघार घ्यायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला हे असे उद्योग करायचे. एक दिवस नेपाळ आणि बांगलादेशप्रमाणे जनउद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे विचार करा, महापालिकेच्या राजकारणामध्ये हे इतकं सगळं होताना दिसतंय. विधानसभा अध्यक्षांची खुर्ची एक प्रतिष्ठा असते, त्या खुर्चीवरती बसणं हे राहुल नार्वेकरांचं काम आहे. सभागृहाचं कामकाज चालवणं हे त्यांचं काम आहे. पण ते पक्षाच्या प्रचारामध्ये उतरलेत आणि अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करतायत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.